मुलांना वाईट नजरेपासून आणि चुकीच्या संगतीपासून वाचवण्यासाठी एक उपाय सांगत आहे। हा उपाय पालकांना माहिती असायला पाहिजे हा उपाय, कारण की हल्ली बराच माझ्याकडे 2-4 क्लायंट असे झालेत की मुलं वाईट संगतीला लागलेत। मुलं अजिबात ऐकत नाहीत, रात्र रात्र घराच्या बाहेर राहतात। आत्ताच्या तरुण पिढीचा हा प्रॉब्लेम झालेला आहे। मग त्याच्यासाठी काय करायचं तर एक लक्षात घ्या, हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी दोन्ही दिवशी करू शकता। उपाय करताना 1 लिंबू आणि 4 लवंग लागतील। नजर काढायची आहे त्याने 7 वेळेला डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचं आहे। उतरवताना कुठल्याही प्रकारची जर का त्यांच्यावरती निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह गोष्टींचा त्रास असेल तर तो निघून जावा अशा पद्धतीने दृष्ट म्हणायची असते। कारण की बघा, पूर्वीच्या काळी माझी आजी तरी अशी म्हणायची की दृष्ट काढताना कुणाची पापेचांडाळाची, भूताखेताची, बाहेरच्याची, आल्या गेल्याची असं सगळं म्हणून दृष्ट काढली जायची। तर अशा पद्धतीने तुमची जी काही परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणा आणि लिंबू आणि लवंग उतरवा। आता हे लिंबू आणि लवंग तुम्ही जिथे 4 रस्ते मिळतात तिथे नेऊन ठेवू शकता। साईडला ठेवायचं, मधोमध नाही। आपला त्रास कधीही दुसऱ्याला द्यायचा नाही। एकतर नाही तर सरळ नाल्यात फेका, म्हणजे कुणाचा त्याच्यावरनं कोणी पाय ओलांडून जायला पण नको। नाल्यात फेकलेलं सगळ्यात बेस्ट राहील। तर अशा पद्धतीने ही दृष्ट काढा आणि आपल्या मुलांना वाईट संगतीपासून जरूर वाचवा। त्यांना जर का दृष्ट लागत असेल, वारंवार डोकं धरणं, डोकं जड होणं, सारखी अशी झोप आल्यासारखं होणं, अशा गोष्टी असतील तर ही तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल हा उपाय जरूर करा। आणि तुम्हाला पण असा त्रास तुमच्या मुलांना आहे का तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवू शकता। आणि जास्त प्रमाणात जर त्रास असेल तर वेळेतच त्याची पत्रिका आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन जरूर घ्या। पुढील मार्गदर्शनासाठी तुम्हाला जो नंबर आहे तो इथे दिलेला आहे। ज्यांना आवश्यकता असेल ते विचारू शकता। जय भवानी, जय जगदंबा।